तर नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आहे आषाढी एकादशी. येस. तर आषाढी एकादशीच्या पहिले तर तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. तेच आता आम्ही जरा तयारी करतोय. येस. आज उपवास पण आहे आणि Yes. हे मागचं बॅकग्राऊंड काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाहेर हे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे त्यामुळे- घरात पॅन्ट बाहेर टाकलेलं आहे. जे काय पॅन्ट आता वाळत नाही. बरोबर. So, आता आमची तयारी चालू आहे भगर वगैरे बनवण्याची. हा. लाईट गेलेली होती, आता लाईट आलेली आहे. लाईट आली आहे. खूप बरं वाटलं जरा. मग भगर बनवतोय. हे बघा. भगर आणि भगर त्याच्यासोबत आमटी. Yes, वाह भगर वाह आमटी. वाह वाह वाह. मज्जा So, करणार आहे आज काय. आणि थोडे पुढचे प्लॅन्स पण आहे. तर हम्म. चला आता पटापटा खाऊन पिऊन मग भेटूया. येस. जे ऋषी भगर लवर आहे. येस. खूप भगर आवडती तिला. खूप भगर आवडते. मी उपवासच आहे म्हणून नाही भगर खात. मी Regular पण- कधी पण भगरच खाते. ती पण खाते. मलाही खाऊ घालते. हा, कधी कधी जेवणाला पण आम्ही भगर खातो. म्हणजे तिचंही डाएट माझंही डाएट दोघांचंही भगर डाएट. हेल्थसाठी चांगली असते त्याच्यामुळे भगर खावी माणसाने अशी एनी टाइम पण. उपवासाचीच वाट नाही बघू. आमची आमटी उकळत आलेली आहे. येस. भात पण रेडी भात झालेला आहे. नाहीये तू, भगर येते. भगरीचा काय असतो? भगर, भात नाही. भगरीची खिचडी. नाही, फक्त भगर. बरं, भगर काय पण माहिती रेडी काय झाली. म्हणतात काय मला. भगरीचा भात असं म्हणतात. मला आणि ही ऋषी अशी का बरं दिसते? लाल लाल घुसून कलरची घुसून माकडी. घुसून 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 दाखवतो. मग लाल लाल कलरची माकडीन दिसते ऋषी. काय विषय? काय माकडीन बिकडीन नाही. मी प्रोडक्ट मागवले होते ते आलंय माझं नायकाचं पार्सल. जसं की तुम्हाला माहितीच होतं की नायकावरती सेल चालू होता. तर मी सेलवरून भरपूर गोष्टी मागवल्या आणि त्या मी ट्राय करत होती. पण ते शेड सूट नाही झालं. चुकला आहे कारण मी मेकअप करत नाही. तर प्रयत्न चालू आहे माझा. नको, प्रयत्न नको करू. जशी तशी छान. नाही, मग प्रयत्न माझा हा चालू आहे की शेड कसे निवडायचे. तर ती शेड चुकलेला आहे त्याच्यामुळे ते तसं दिसतं. लॉस. पण तू का घुसून घुसून दाखवतोय? तुला काय प्रॉब्लेम आहे? निघ 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 तू निकाल. निघाल. तर या ऋषीनी ना मेकअप केलेला तो धुण्यासाठी गेली. तिच्यासोबत झालाय आता किस्सा. थांबा तुम्हाला दाखवतो काय विषय झाला. क्यू बेटे आगे स्वाद. आली का मज्जा आली? तू कशाला काय पण दाखवतो? मग कसं वाटतंय? फुल थंड थंड पाणी येते. एवढं थंडीचं बाहेर पाऊस चालू आहे. माझ्यासोबत खूप वाईट घडलेलं आहे आज मित्रांनो. काय सांगू? डबल आंघोळ केली आज. डबल आंघोळ करावं लागली. तोंडाला ते लावलं होतं ते धुवायला गेली. फुल शॉवर चालू झालं. म्हटलं ठीक आहे. चला आज आता मला वाटतंय डोकं धुवायचा दिवसच आहे म्हणून धुवून घेतलं पटकन. कारण इतकं जोरात सुरू झालं आणि ते आणि बंद खतरनाक. पण होत नव्हतं. ते बंद लवकर करेपर्यंत बंद पण नाही होत. फुल खतरनाक. किस्सावून ते गेलं. पाय पाऊस किती जोरात आला. आणि एवढ्या पावसाचं फुल थंड आणि डोक्यावरती मग करावंच लागलं. लगेच सर्दी होईल. किस्सा झाला असता. आणि तुला एक चान्स नाही सोडत मला त्रास देण्याचा मुलगा. मग एवढं माझ्यासोबत वाईट गोष्ट घडली. तुला नाही, मग कोणाला लोकांना जाऊन त्रास देऊ तुझ्या पण का? अंगावरती पाणी टाकते लागल्यावर. नको. नाही. बदला लिया जाएगा. बदला बदला तर मी पण घेणार आहे. गप. हम भी लेंगे बदला. तुला काय संबंध आहे? मी काय केलं तुझ्यासोबत वाईट? काल मला उशीने किती मारलंय तुम्ही. इसका बदला लिया जाएगा. ठीक. तो चलो. चला आता खायला भेटूया. आता भूक लागली जाम. सिरियसली. ह्या मुलीमुळं अर्धा तास लेट खायला मिळत आहे मला. तू खाऊन घ्यायचं. तुला कोण थांबायला लावले? नको भांडणं करते ही पोरगी. एकटं जेवण केलं. खोटं. देवाला तरी घाबर. आजचा दिवस देवाचा आहे. देवाला तरी घाबर. मग देव- खरं सांग, मी भांडते. मी मग भांडते. हो उदू खोटं बोलतो. हो बघा. खोटं बोलतोय. म्हणजे खोटं बोलतोय. खरं दाबण्यासाठी कसा शक्तीचा नाही, प्रयोग नाही, केला खोटं जातो. तुम्हाला समजेल शक्तीचा प्रयोग असा तू फोन कसा. ठेव मग सांगते. बघा बघा. फोन ठेव मग सांगते तुला. ऑफ स्क्रीन बघा. मग तू परत येऊन सांग आता मग खरं काय.
मित्रांनो 5 मिनिटापूर्वी जे मी बोललो ते खरं सांग. चुकीचं आहे. सांग खरं सांग. खरंच सांगतोय. हं, सांग तुम्ही खरं. दिसू शकता माझ्या इकडं काळे खरं वगैरे. खरं सांग. नाही रे, मजाक करत होतो ऋषी. काय मजा? मजाक करत होतो जे काय करत होतो. तो त्रास नको देऊ. काय मजा? तू भांडत नाही. मी नाहीच भांडत. मी किती गोड गोड ती पोरगी. मी काय त्रास देऊ शकते? धन्यवाद, माझ्याकडे आमची बघून वाटतं चांगली का? जिरली. तू काय बोलायला आला होता ते बोल. हा, तर ती भांडत वगैरे नाही, जेवण करून घेतलं तर बस एवढंच सांगायचं. मग तेवढंच सांगायचं होतं ना. अजून लाज थोडी नाही वाटत असं बोलतोय तसं स्क्रिप्ट लिहून दिली होती मी. मला नाही. जा. काय जा ठेव फोन, ठेव. काय फोन ठेव. बघा मित्रांनो, खरंच नाही भांडत. सांगितलं ना मी त्यांना, आता नाही भांडत तर नाही भांडत. त्यात मी काय? खरोखर असं काय करत नाही. हा, मी भांडते. मी भांडते. मी भरपूर गोष्टींवरती ह्या पोराशी भांडते. पण मी असं जेवण करून घेतलं म्हणून नाही भांडत. हा खोटं बोललेला आहे तुमच्याशी. यस. तोच माझ्याशिवाय जीव नाही शकत म्हणून त्याला हे नाही सांगणार. हे नाही सांगणार. आपल्या इंडियन मेन्सला हा खूप खूप मोठा प्रॉब्लेम. नजर लागते. कशाला तू उगाच. रिझन देऊ नको. तुला प्रेम व्यक्त करता येत नाही हे महत्वाचं कारण आहे. मग हे तू सांगायला पाहिजे की मला ह्या पोरीशिवाय जेवण जात नाही. जा घे जेवायला घे. आता आहे ना, आता मी असा चक्कर येऊन हा, बस 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 ठीक आहे. असा पडल बिडल त्यापेक्षा हा, ठीक आहे. जेवायला घे पटकन. हा मुलगा काय बोलतोय? काय बोललास? भूक लागली आता. भुके पुढे काही नाही. प्रेम सगळं असं पोटात गेल्यानंतर सगळं प्रेम असं बाहेर येत. हा ठीक आहे, खा ना मग आता. लाज नाही वाटत एखादा घास बायकोला खाऊ घालावं? खाऊ घालतो ना, थांब ना. पण नाही, नको. उपासाच्या दिवशी उष्ट नसतं खायचं. हा मग खा तुझं तुझ्या हाताने. तर आता आमचे जेवण वगैरे झालं. मी इथं मेमरी कार्डची एक केस घेऊन आलो होतो, ती सेट करतोय ना ऋषी. हे काय आणलं? वा वा वा, ड्रॅगन फ्रूट. अक्षरशः विक्ट्री बाहेर गेलेली आहे असं समजा. आम्ही कालच 1.5 किलो ड्रॅगन फ्रूट आणले होते आणि ते आज संपलेले आहेत. काल संध्याकाळी आणले होते ते पण, सकाळीच नव्हते आणले, आणि संध्याकाळी. आज संपून आणि गेले. ते आज संपले गेले ते. वाह वाह, त्याला बरा पाठ. मज्जा आहे काय. तर चलो आता हे खातो मी जरा. खाओ पिओ ऐश करो मित्र. हा उदू बघा काय करतोय. उदू दाखव काय करतोय. अष्टगंधा घेत होतो मी. आम्हाला रील शूट करायचंय, जे आम्ही आषाढीचं. दरवेळेला करतो. जे पण असं नसेल वगैरे त्या गोष्टीचा, की त्या गोष्टीची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याच्यासाठी हा आता टिळा लावणार आहे. येस. चला. मी ते पहिले थांब, तिथलं पाणी टाकतो. पाणी टाकून आहे ना मग हे करतो. तर आता अशा प्रकारे आम्ही ब्लॉग बनवायला विसरलेलो आहे. हो, झालं असं नेमकी ना, मी गाडी बघायला गेलो होतो, म्हणजे सेकंडमध्ये एक गाडी चेकिंगसाठी गेलो होतो इन्स्पेक्शनला. पण मला काय आवडली नाही आणि तेवढ्या याच्यात घाई गडबड झाली घेता येता खूप. तर त्याच्यामुळं तो ब्लॉग घ्यायचाच राहून गेला. आणि त्यानंतरून आम्ही मीटिंग मीटिंगला गेलो. मीटिंग केली हम्म. म्हणजे मीटिंगला लेट झालं होतं म्हणून ब्लॉग बनवायचा राहून गेला आमचा. हा. एकदम घाई झाली. गेलो, जाऊन आलो. माझ्या तिथूनच आम्ही चिप्स घेतले, हे मारुतीचे उपासाचे. हा, एकादशी दुप्पट खाशी झालेली आमची. त्यात आम्ही त्याच्या आधी आम्ही लाडू पण खाल्ले राजगिऱ्याचे. आणि आता ते मारुतीचे. जय बजरंग. जय बजरंग. चिप्स खाऊन आता निघालोय मम्मींकडे जायला. यस. मम्मींची तब्येत थोडीशी डाऊन. डाऊन आहे, खराब झालेली. त्यांना भेटून येतो जरा. काही दिवसापासून जाणंच होत नव्हतं. रोजचं काही ना काही काम चालू आहे. तर मग पटकन आता जाऊन भेटून येतो. अजून मंदिरात पण जायचं आहे आम्हाला. तर आता आम्ही पोचलोय परत एकदा जुन्या घरी. आणि आम्ही निर्लज्ज लोक. आम्ही मम्मींना तब्येत बरी नव्हती म्हणून भेटायला आलेलो. आणि मम्मी, त्यांनाच जेवण हा, बनवलं आणि होतं. मम्मीला आता काय बनवायला लावलंय? साबुदाणा वडे.
हा आज उपवास आहे त्याच्यामुळे साबुदाणा वडे बनवत काय ते म्हणतील 10 वेळा तेच सांगतोय हा उद्देश. कस काय किती वेळा सांगतोय की आज उपवास आहे, आज उपवास आहे, आज उपवास आहे, जगाला माहिती आहे आज उपवास आहे. अरे पण काय असतं का नाही उपवासाचं असं काय रोज येतो का एकतर आपण किती वेळा सांगावं माणसाने उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे. तर आपण वर्षातून इन 4 उपवास करतो. 4 पण काय माहिती का? मी 2च करते काय मी एक महाशिवरात्री आणि एक आषाढी एकादशी. मी तू करते. तू हरतालिका एक्स्ट्रा करते. आणि हे वड सावित्री. हा बरं 2 तू जास्त करते. थांब लेट मी इंट्रोड्यूस कम ऑन. हे आमची आजी. नमस्कार करा करा नमस्कार. हा हा पहिले आवरून घ्या मस्त. हा तेव्हा अक्कांना आपण काय बोलतोय नाही ऐकायला जाते पण हा नमस्कार नमस्कार करा. करा अक्का, नमस्कार करा. रामकृष्ण हरी म्हण. हा बास रामकृष्ण हरी म्हण. हा फोटो कसा येतोय भारी ना. रामकृष्ण हरी म्हणा. अक्का रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, हा बघा हा म्हणा आता. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणा. म्हणा हरी रामकृष्ण हरी राम. हा बस 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 रामकृष्ण हरी. बस. बस हा आता बस आराम करा तोपर्यंत आलो आम्ही. तर आता रामकृष्ण हरी म्हणायला लावलंय ऋषीनी. काय म्हणायचं? हा म्हणजे मी म्हणायला लावलंय. ढकलतो म्हणजे बघा खोटं बोलतो की नाही. सकाळीच मी सांगत होते मी खोटं बोलतो हा खोटं. सकाळी पचका झालाय उद्याचा. गेला सकाळी आणि अख्खं वाटतं सेल्फी काढतोय. सांगत होते उद्याचा सकाळी पचका झालेला आहे. गेला सकाळी सायंकाळला हा वडा घ्यायला. मी ऐक ना वडा घ्यायला गेलो ते एवढी लांब लचक लाईन. मी लांबूनच म्हटलं नको आपने से नाही पाहिजे. बरं ते जाऊ द्या. Danger लांब लचक. दुसऱ्या ब्रांचला गेलो तिथं एवढी मोठी लाईन. हा मग ह्याच्या अपेक्षा कम्प्लीट नाही झाल्या. मग त्यांनी मम्मींवर थोपवल्या. त्यांना बनवायला लावलाय घरी वडा. नाही साबुदाणा वडा मस्त वडा आलाय. काय करूशी गरम आता खातो. हा खाऊ पिऊ ऐश करू मित्र. तर आता खाऊन घेऊ थोडंसं मग परत भेटतो. चहा प्यायला ये म्हटलं माय. आणि ह्या मुलाचा आज सकाळपासून खूप वेळा पचके झालेले आणि ह्याला सकाळीच पण चहा प्यायचा होता. पण सकाळीच पण त्याला जबरदस्ती कॉफी प्यावी लागली कारण मी काढून ठेवली होती. तर त्याचं सकाळीच चहा पिणं पण राहिलं होतं. आता कसं वाटतंय साबुदाणा वडा पोटात गेला, चहा पोटात गेला. या गार्डन मधल्या मिरच्या आणि इथे त्याला फुल आले. काय मिरच्यांना फुलं आलेत ना. तर अशा प्रकारे आम्ही आता आलेलो आहे ऑफिसला. परत एकदा आम्ही मंदिरात जायचं म्हणून निघालो घरातून पण गेलो नाही कारण आम्हाला लगेच फोन आला की आता मीटिंग आहे. काय करत होता तू? मीटिंग आहे करत फोन आला. मग पटकन आता मीटिंग आवरतो आणि मग मंदिरात जातो. त्यानंतर मंदिरात ऍटलिस्ट मीटिंग पटकन होऊन आम्ही संध्याकाळच्या आधी तरी मंदिरात जावं अशी माझी. आधी तर खूप कमी नाही होईल हो येस. ओ टीडी टीडीच असतं ना. टीडीच येस. ओ टीडी. वाव कसला लाईट पडलेला आहे. काळा दिसतोय. बघू दे काय होत असेल. काय होत असेल म्हटलं. काळा दिसत असेल. बघू दे आता दिसतोय. इथे उभा राहा जरा. हा काय कसला भारी दिसतोय. कसला भारी दिसतोय तू. थांब फोटो काढू दे. इकडे बघ आता. खूप तिकडे बघितलं थोडस इकडे. हा काय जबरदस्त फोटो येतोय तुझा.
कसला भारी दिसतोय, कसला भारी दिसतोय. आईला उदू कसला भारी दिसतो रे तू. अशा प्रकारे आता आम्ही एक मीटिंग सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे. मीटिंगला खूप वेळ झालाय. मी काय बोललो होतो ऋषी, आपण काय संध्याकाळच्या Seriously. आधी जात नाही. खरंच खूप वेळ झाला, खरंच खूप वेळ त्याचं झाला. कारण असं पण आहे की डिस्कशन गहन होतं डिस्कशन पण गहन होतं आणि आणि आम्ही काहीतरी खूप छान तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. 100% त्याच्यामुळे तुम्ही स्टे ट्यून. कहर होणार आहे, कहर, लिटरली कहर आहे. गप्प बस, सगळं आता नाही फक्त सांगायचंय. कहर बोललोय मी Yes. त्याच्यावरती काय. त्याच्यामुळे आम्ही मीटिंगचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे, हा. पण करणार आहे आम्ही. खूप छान काहीतरी करणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही स्टे ट्यून की काय करतो काय नाही. आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओमधून पण कळत राहील आणि जे आम्ही करणार आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर आता पटकन निघू, आम्ही खूप लेट झालेलो आहे आणि फास्टमध्ये मंदिरात जाऊ. आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये. येस, मंदिरामध्ये आणि इथे खूप 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 गर्दी आहे. तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे गर्दी आहे. इकडे लाईन खूप लांबपर्यंत मोठी लाईन आहे. कशी गर्दी आहे आणि हा उदू बघा कुठून कुठे चढलाय. मज्जा आहे ऋषी. मला प्रसाद कुठलाही असू दे, कोणताही असू दे, खूप आवडतो. तर आता अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. इकडून शनिवार आहे तर आम्ही मंदिरात आलेलो आहे. शिट, मी आत्ता एवढा व्हिडिओ शूट केला आणि मी चालूच नाही केला. या मुलाने ते प्रसादावरून माझ्याशी भांडण केलं आणि आता इथे मला प्रसाद आणून दिलेला आहे. तो हात मी खाऊन झालेला आहे. हे मी रिपीट बोलते आता, कारण सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे भंगली मी. काय बनली डोक्यात फरक पडला माझ्या घ्या माणसाच्या नादी लागून लागून. या ऑलरेडी पागल येतो निघ. आत्ता माहिती का काय झालं? माहिती ते काहीतरी पाय पडला होता. आणि ती छोटी पोरगी डायरेक्ट मला येऊन धडकली आणि मग बरं तिच्या अंगावर पडली नाही मी, ते शेजारच्या बाईच्या अंगावर गेली आणि ती बाई मलाच हे दाखवत होती, ॲटिट्यूड दाखवत होती की तिच्या पायावर पाय पडला. अरे बरं झालं ती पोरगी नाही चिमली माझ्या काही. तिच्या शूज वरती पाय पडला, ती मला ॲटिट्यूड दाखवत होती. म्हटलं जाऊ दे, मंदिरात काय आता बोलणार आहे म्हणून काहीच बोलले नाही आणि येऊन गेली. मंदिर होतं तर बच गई. बापरे, काहीच दिसत नाही. आता दिसतोय. देख रहा हूं मैं. काला कलर. आता तू तरी दिसते मला तर असं हे पाय इथं 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 ठेवा. हे पाय दिसतोय. फायनली आम्ही घरी पोचलो थकून. कसा डोक्यात जातो ऋषी मी दाखव. लोक वेळेत समजतील रे मला. कसं दाखव एकदा. असा डोक्यात जातो. असा डोक्यात जातो तुम्हाला. देख रहे हो. जातो हा मुलगा माझ्या डोक्यात, सरळ डोक्यात. त्याला इतकं मारावं. आता मगाशी तुम्हीच बघितलं, तिथे खाली बसून म्हणतोय मला शोधून दाखवा. काय तू तिथे खाली बसून नाही म्हटला मला शोधून दाखवा. हा मग बाई दिसत नव्हतं. डोक्यात जातो तो. आता दिसत नव्हतं तर दिसत नव्हतं. मम्मीने आम्हाला लाडू दिले, बेसन लाडू, बेसनाचे लाडू. बेस डाळीचे जमाई ना. मग जमतात. माझ्या काबिलियत थांबा रे. काबिलियत वर्ष. पण शक जो केला होता तो बरोबर ठरला की नाही सांग तू. पण मी उघडलं ना. पण नाही, उघडलं नाही असं थोडी. तू उघडलं नाही तो प्रश्न नाही. प्रश्न काय तुला गुड मॉर्निंग. येईल का? मग उघडलं ना. हा, इथपर्यंत कसं काय आलं? एवढं हवा चालली इथपर्यंत टॉवेल आला. हो, इकडून उडाला असेल तर मग. किचन मधून हॉल पर्यंत उडत आलेला आहे टॉवेल. तू डोक्यात जाऊ मग माझ्या. हो. कोण डोक्यात गेल्यासारखं दिसतंय. नाही, डोक्यात गेल्यासारखं कोण दिसतंय ते बघ. एक मिनिट थांब. हे असं आहे मग.
मिनिट. आता तरी पण डोक्यात गेल्यासारखं कोण दिसतंय? आता मी व्यवस्थित दिसतेय. आणि हा मित्रांनो, तुम्ही सांगा कमेंट करून, जो व्यक्ती डोक्यात जातो तो जो व्यक्ती डोक्यात जातो तो नेहमी चांगलाच दिसतो. ज्याच्या डोक्यात गेलेला असतो तो व्यक्तीची हालत अशी असते. कशी? नाही का नाही? हो हो. चावू दे आता. आता चावू दे. पिटाळ्यासारखं करत नको जाऊ. ही धूळ तुला गेली. कोणी आहे तिथे चिखल लागला होता मग त्याचं मला काय? इथे चावू द्यायचं ना. नको. इथे चावू द्यायचं ना. नो. त्रास देऊ नको, डोक्यात जाऊ नको. कसा? परत दाख. त्रास देऊ नको, डोक्यात जाऊ नको. कसं डोक्यात जाऊन? तुझं डोक्यात जातं. ते हातात वस्तू होत्या म्हणून ते असं दिसत होतं. मला दाखवायचं असं. जाय तर आवर परत ऋषी. तुला झोपेची गरज आहे. चप्पल पण राहून दे. सगळे शिवाश्राप लागतात मला. तू देतो मला शिवाश्राप. म्हणून माझा कान ओढला गेला मित्रांनो बघा. आणि रक्त पण आलं. मी शिवाश्राप. हो, तू देतो मला. वा वा. आता मी याचा ओठ नाही ओढून घेतला पाहिजे का असा? आता ओढू असे काय 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 चार्जिंग. मी असं काहीच करत नव्हती. मी एक मिनिट, मी असं काहीच करत नव्हती. ब्लॉगमध्ये काय तू काय करते? एक मिनिट. तू त्यांना आता हे दिलेले. आजपर्यंत मी ब्लॉग मध्ये असं काहीच केलं नव्हतं. पण ह्यांनी तुम्हाला आता हिंट दिलेली आहे की मी ह्याच्यासोबत काय करते. चार लोकात तोंड दाखवायचं याचं ठेवलं नाही. पण मी आत्ता पण असं काय करत नव्हती. मी बोलत होती की ह्या उदू हे असं काय काय करतोय आणि त्याच्या बॅटरी चार्जिंगला लावतोय, कारण सकाळी 7 वाजता त्याला निघायचंय बाहेर जायला. हो ना. आणि शिवाश्राप दिलाय मला. बडबड बडबड केली काहीतरी, ज्याच्याने कान एवढा जोरात ओढला गेला माझा. पूर्ण 1 महिना झालाय मला हे टोचून. आता 1 महिना होतील. एकदा सुद्धा माझे कानात ह्याच्यात केस अटकले नाही आणि ओढले गेले नाही. आत्ताच कसं काय? कुणी तुला त्रास द्यायला लावलाय मला? बिचारा मी. म्हणजे दिले बघा. म्हणजे दिले. म्हणजे शिवाश्राप दिले. तुम्ही हिंसा बघू शकता माझ्यासोबत. आता हे याच्यात राहील गोष्टी. आता मला आहे ना ऐक भूक ना. लागलीये. मी हे टाकल तुझ्या केस टाकल केस. माझ्यावर हा मग हे फुटायचे असतील ना माझ्याकडे बघा. मी डिलीट करून टाकेल माझ्या फोन मध्ये. घरगुती हिंसाचार चालू. फोन मध्ये कोणाच्या आहे? माझ्या. मी काल पण हा अँगल ठेवला होता. किती छान दिसतोय. वा 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 वा. वा, तुझा हा नाही ना, पण तुझं हे दिसत नाही ना. बस तेवढंच बघण्याचं आहे. अच्छा, मी असं करत होती तर तू हात हलव. असं मी हात हलवतीये आणि उलू पाय हलवतोय. एकच स्टेप आमच्या एकट्याकडून पण पूर्ण होती. एक अर्धी स्टेप मी करते, अर्धी स्टेप उदू करतोय. आणि आम्ही जास्त करून इथे शूट करतो कारण एकमेव ह्याच ठिकाणी 2 लाईट आहेत. हा 2 लाईट आहे बाकी एकच लाईट आहे आणि एकच होल्डर. हा, सगळ्यात माहिती ह्या घराला होल्डर्सच नाहीयेत. ह्या घराला एकच होल्डर दिलेले एका रूमला. फक्त इथे दिलेले 2, जे की इथे गरज नव्हती. हा रूम पण छोटा आहे, म्हणजे ते छोट आहे, म्हणजे मोठं आहे तिथे नाही दिलेली. त्यांना माहिती इकडून किडे बिडे आले जेवणात गेले त्यापेक्षा दिसले पाहिजे असा विषय. दूर की सोच बाबू. कुठून आणतो तू? कुठून आणतो हा मुलगा ही गोष्ट? मग मला सांग इथून आपल्या हे झाडं वगैरे झाडांवरचे किडे वगैरे येतात मग ते दिसले नाही पाहिजे का? त्याचं काय नाही तुला? त्याच्यासाठी आपल्याला हे काय दिलेले आहेत 2 होल्डर. हे 2 होल्डर दिलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला. आणि त्यांच्यामध्ये पण बल्ब पण दिलेले. ते बल्ब कधी कधी असे हे होतात काय होतात कमजोर. त्यांचे काय उपयोग आहे जर किडे नाही दिसले? ठीक आहे जसं तर आता
ह्याचे खराब झालेले आहेत ना हे 2 होल्डरचे बल्ब, हम्म. म्हणून तो असं बोलतो. तुला दिसतंय ना? डिप्रेशन की लेवल देखो. बडबड करून 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 किती डिप्रेशन आलंय. उलटा टॉप कोण घालतं? म्हणून असं आहे ना, नवऱ्याला बडबड करू नये, कळतं का? तू असं मला डिप्रेशन मध्ये टाकले. एवढं कळतंय तुला की तू माझी काय हालत केलेली आहे? किती डिप्रेशन मध्ये टाकलंय एवढं? मला. हो. काय बोलते ऋषी तू? बाहेरचं करा, घरचं आवरा, सगळं आपणच करा. वा 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 वा. जसा नवरा मदतच करत नाही असं सांगणं आहे तुझं. मग काय? बरे, उलटा चोर कोतवाल को डाटे. तूच उलटा चोर कोटवाल को दाटे. हा, काय काय कुसको काय बोल, परत बोल. बघ किती डिप्रेशन मध्ये गेलीये मी. आणि माझी खुशाल कामं पण करतेय ह्या अशा परिस्थितीत. लाज नाही वाटत आहे? डिप्रेशन देख रहे हो? बरं, बदाम टाकेल सकाळीच खाऊन घ्या आता. मी नाही उठणार 7 वाजता द्यायला. सोडवायला तुलाच यायचंय मला. नको ना. काय नको ना, मग कोण सोडल मला ते? खुद से जाओ. काम किसका है? ठीक आहे. आता काय ठीक आहे, 3 टाकते मी. बरं, झोपेत असली मी, नाही मला लक्षात राहील जरी मी सोडायला आली तरी. तर एक बदाम खा. उपवास आहे. उपवासाला बदाम चालतो का? मग फालतू क्वेश्चन नको विचारतो. मी कसला गोरे दिसतोय? किती वेळ? मी तर आहेच. बोल गपरे. तर अशा प्रकारे ओके. आम्ही परत एकदा विसरलो. ओके हजबंड मेरा. तर अशा प्रकारे आम्ही परत एकदा विसरलोय ब्लॉग एंड करायला. तर स्टे ट्यून सबस्क्राईब धमाका करा. बघण्यासाठी. येस, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल इंस्टाला आयकॉनला फॉलो करा आणि बेल आयकॉनला हिट करा. हिट करा. बाय.